कुठल्याही निवडणूक लढवताना राजयोग हा अतिशय महत्वाचा भाग त्यामध्ये असतो. ते आपण रणांगण सोडून पळालो नाही. म्हणजे इतरांनी तरी कोणी पळाला असेल, परंतु आपण आपलं रिंगण सोडून पळालो नाही. अनेक पुढाऱ्यांना, अनेक नेत्यांना असं वाटायचं का हेमंत गोडसे कोणाला तरी काही स्वप्न दाखवतोय की काय. बरोबर. परंतु आज मला त्यांना सगळ्यांना सांगावं असं वाटतं का त्या मुद्द्यावरती शिक्कामोर्तब झालं. नमस्कार अप्पा. नमस्कार. जर बघायला गेलं तर भारतात सगळ्यात लेट उमेदवारी तुमची जाहीर झाली, तरी पण 4 लाख मतदान होतं तुमचं. तर मग याला नेमकी पराभव म्हणता येईल की नव्या अध्यायाची सुरुवात म्हणता येईल? मला असं वाटतं का कुठल्याही निवडणूक लढवताना राजयोग हा अतिशय महत्वाचा भाग त्यामध्ये असतो. आपण गेली 10 वर्ष लोकसभा सदस्य म्हणून काम केलं. बरोबर. 4 वेळेस लोकसभेच्या निवडणूक या ठिकाणी लढवली. म्हणजे माझ्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून त्या ठिकाणी आलो. बरोबर. कुठलाही व्यवसायाचा आधार नसताना मी व्यवसायामध्ये देखील अतिशय मोठमोठ्या स्कीम्स त्या ठिकाणी केल्या, बांधकाम. बरोबर. त्यानंतर माझा आणि राजकारणाचा कुठलाही संबंध नसताना मी ऍक्सिडेंटली जिल्हा परिषद सदस्य झालो, त्यानंतर नगरसेवक झालो, लोकसभा पहिली लढवली. तर त्यावेळेस आपण अतिशय कमी मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु आपण पराभवाला न डगमगता आपण पुन्हा एकदा नव्या उमेदीने त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. आणि मग 2009, 2014, 2019, 2024 मला असं वाटतं का सलग 4 वेळेस आपण लोकसभेची त्या ठिकाणी निवडणूक लढवली. मला असं वाटतं का नाशिकमध्ये तिसऱ्यांदी देखील कोणी लोकसभेची निवडणूक लढवली नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी 4 वेळेस लोकसभेची निवडणूक लढवली व त्यामध्ये 2दा लागोपाठ याचा पूर्वीचा 60 वर्षाचा इतिहास मोडला. आणि म्हणून त्याचा मला निश्चित अभिमान आहे. आपल्या या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं मला असं वाटतं का निवडणूकला उमेदवारी उशिरा झाल्यानेच खऱ्या अर्थानं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं. आणि त्याच काळामध्ये अनेकांची नावं येत गेली. त्यामुळं हेमंत गोडसेंनाच उमेदवारी मिळाली यावरती लोकांची शाश्वती कमी झाली होती. आणि म्हणून अनेक आपलेच समर्थक दुसऱ्या समोरच्या उमेदवारीचा, समोरच्या पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी ते ज्यावेळेस दुसऱ्यांचे नावं आले, दुसऱ्या उमेदवारांचे ज्यावेळेस नावं आले, तर आपलेच समर्थक दुसऱ्या समोरच्या उमेदवाराकडे निघून गेले आणि ते परत आलेच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं का तो एक खूप मोठा नुकसानीचा भाग का ते चर्चेमध्ये दुसऱ्या अनेकांचे नावं आले ना, एक महिनाभर अनेक दुसऱ्यांचं नाव आलं. आणि म्हणून त्यामुळं आपलेच समर्थकांना असं वाटलं का आता उमेदवारी ही मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी समोरच्या उमेदवाराचा प्रचार त्या ठिकाणी सुरू केला आणि ते परत आलेच नाही. हा एक खूप मोठी अडचण त्या ठिकाणी आली. आपल्याला केवळ 15च दिवस त्या ठिकाणी मिळाले आणि आपण रणांगण सोडून पळालो नाही. म्हणजे इतरांनी तरी कोणी पळाला असेल, परंतु आपण आपलं रिंगण सोडून पळालो नाही. म्हणजे माझ्या सोबत अनेक जणांचे इच्छुक होते, अनेक जणांना कॉन्फिडन्स होता उमेदवारीचा, परंतु आपण आपली मैदान सोडून पळालो नाही. बरोबर आहे. आणि म्हणून लढलो. त्यामध्ये उशीर झाल्या असता कारणानं इतर एक विधानसभेमधले ते माजी आमदार होते आणि इतर 5 विधानसभेमध्ये तसं पोहोचणं खूप अवघड होतं. परंतु त्या 1 महिन्याच्या काळामध्ये त्यांचा वातावरण तयार झालं आणि मग त्या तालुक्याने देखील त्यांना साथ देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. पण आपण आता जर बघितलं नाशिकमध्ये पद जरी दुसऱ्याकडे गेलं असलं तरी पण नाशिकच्या मनातला खासदार नेमकी हेमंत आप्पा गोडसे हेच बघायला मिळतंय मला. मला असं विचारतंय आप्पा की नाशिकच्या विकासावर अजून पण लक्ष आहे का तुमचं? निश्चितच. मी ज्यावेळेस समाजकारणामध्ये किंवा राजकारणात ज्यावेळेस आलो तर त्यावेळेस ह्याच उद्देशाने आलो का आपल्याला नाशिकचा श्रूडली, म्हणजे माझा पहिलं प्राधान्य नाशिकचा विकास, नाशिकची डेव्हलपमेंट हेच माझं प्राधान्य. आणि म्हणून मी त्याकरता कधी पण मी ज्यावेळेस समजा विरोधी पक्षात जरी असलो तरी मी सत्ताधाऱ्यांकडे अनेक कामं घेऊन जायचो. नाही, हे माझं काम आहे, नाशिक लोकसभेचं काम म्हणजे हे माझं काम. आणि म्हणून आपल्या भावनेने मी कुठल्याही मंत्र्यांकडे जाऊन
संबंधित मंत्र्यांकडे जाऊन त्या कामांचा आग्रह धरला. बरं, आग्रह नुसता धरला नाही तर परंतु ते कामं कुठल्या पद्धतीने करायचे, तो प्रस्ताव कसा हाताळायचा, त्याची प्रोसेस कशी करायची आणि मग त्याला मान्यता मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा कसा करायचा हे सातत्यानं आपण करत गेलो. आणि अनेक विषय असतील. आता निवडणुकीचे निकाल लागून जरी 3 महिने झाले तरी मला असं वाटतं का आपण आता नुकतंच आपलं किकवी धरण जे आपल्या नाशिकच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं, गेले अनेक वर्षापासून ते कोर्टात आणि एसीबीच्या चौकशीमध्ये ते अडकलं होतं. ज्या वेळेस 2022 मध्ये क्लीन चिट मिळाली आपण तातडीनं त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि आज आपल्याकडे पद नसताना देखील आपण त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि आता नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देखील या ठिकाणी मिळाली. आणि म्हणून नाशिकचा जो गंगापूरचा गाळ आहे, गंगापूर धरणामध्ये जो गाळ आहे, बऱ्याच वर्षांपासूनचं आपलं धरण आहे गंगापूर धरण, आणि त्या गाळाच्या अगेन्स्ट तो किकवी धरण म्हणजे 2.46 TMC पाणी त्या ठिकाणी पिण्यासाठी खास करून आपल्या नाशिककरांना उपलब्ध होणार आहे आणि भविष्याची पिण्याची अडचण त्या ठिकाणी दूर होणार आहे. आपण आता नुकतंच आपण एक नदीजोड प्रकल्पासाठी गेले अनेक वर्षापासून, म्हणजे मी ज्या वेळेस 2014ला लोकसभा सदस्य झालो तर त्यावेळेस मी या आपल्या साही विधानसभेमध्ये जे काही मेजर प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जे आता मला आपल्या माध्यमातून हे देखील सांगायचं सर्वांनाच का प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ह्या वाटल्या गेलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य असेल त्यांची जबाबदारी वेगळी आहे, सरपंचाची वेगळी आहे, पंचायत समिती सदस्य हा तालुका पातळीवरती काम करतो, जिल्हा परिषद सदस्य हा जिल्हा पातळीवरती काम करतो, आमदार हा त्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे राज्य पातळीवरती काम करतो आणि खासदार हा केंद्रामध्ये काम करतो. आणि म्हणून आपण केंद्राकडे आपली कुठली कामं अडलेली ह्या कामांचा आपण विचार करून आपण त्या काळामध्ये आपला सिन्नर तालुका हा एक नाशिकपेक्षा उंचावरती असल्या कारणानं जवळजवळ 150 मीटर म्हणजे 500 फूट इतक्या उंचावर असल्या कारणानं तिथं पाऊस देखील कमी पडतो. आणि म्हणून जर या सिन्नरकरांची तहान भागवायची असेल किंवा त्यांच्या शेती खऱ्या अर्थानं सिंचनाखाली आणायची असेल तर कुठला तरी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कुठून तरी पाणी उचलून त्या एक देव नदी म्हणून आहे त्यामध्ये जवळजवळ 60-70% भाग हा ओलिताखाली येऊ शकतो. या दृष्टीने आपण आपले सहकारी मित्र राजेंद्र जाधव जे जलतज्ञ आहेत यांच्या मार्गदर्शनाने आपण सातत्यानं आपण ते काम चालू ठेवलं. आणि बघा योगायोग अनेक प्रकल्पांना मला असं वाटतं का त्या काळामध्ये ज्यावेळेस आपण सुरुवात केली अनेक पुढाऱ्यांना अनेक नेत्यांना असं वाटायचं का हेमंत गोडसे कोणाला तरी काही स्वप्न दाखवतोय की काय. बरोबर. परंतु आज मला त्यांना सगळ्यांना सांगावं असं वाटतं का त्या मुद्द्यावरती शिक्कामोर्तब झालं. बरोबर. म्हणजे आपल्या तालुक्यातली कुठली 1 इंच जागा न जाता आपल्याला कुठून तरी म्हणजे 5.68 TMC पाणी आज आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी 3.8 TMC पाणी हे केवळ एकट्या सिन्नर तालुक्याला मिळणार आहे. बरोबर. आणि म्हणून ज्या खऱ्या अर्थानं जे कष्ट म्हणजे आपल्याला म्हणजे या नदीजोड प्रकल्पासाठी आमच्या पार्लमेंट पासून साधारण 25-30 किलोमीटर अंतरावरती नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी जे DPR बनवतं, याचे PFR आणि DPR बनवतं, तर ही एजन्सीचं कार्यालय त्या ठिकाणी आहे. मी ज्यावेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अद्याप आमच्या कार्यालयामध्ये एकही खासदार आमच्या कार्यालयात आजपर्यंत आलेलं नाही. परंतु आपल्या एक मनापासून भावना होती की आपल्या मतदारसंघातील एक तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. यासाठी आपल्याला पाणी आणण्यासाठी जे काही परिश्रम करावे लागतील ते आपण करणार. आणि मग तेव्हापासून आपण सातत्यानं त्या ठिकाणी जवळजवळ 20-25 वेळेस जाऊन आणि त्याचा पहिला पूर्व शक्यता अहवाल म्हणजे PFR म्हणतात त्याला, तर तो व्यवहार्य ठरला. तो देखील आपल्याला एक प्रसंग मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी 1 दिवसामध्ये सकाळी दिल्लीवरतून निघालो, दिल्लीवरतून एअरपोर्टवरतून हैदराबाद एअरपोर्टला गेलो, हैदराबाद एअरपोर्टवरतून मी संबंधित NWDचं चीफ इंजिनियर त्या ठिकाणी बसता त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. तो PFR तयार झाला होता, तो PFR मी बाय हँड त्या ठिकाणावरून घेतला. पुन्हा हैदराबादच्या एअरपोर्टवरती आलो, तिथून पुन्हा मुंबईच्या एअरपोर्टवरती गेलो, तिथून मंत्रालयात गेलो
मंत्रालयात तो PFR जमा केला आणि रात्री घरी आलो. 1 दिवसामध्ये मी या कामासाठी इतका मोठा प्रवास त्या ठिकाणी केला. त्यानंतर आता राज्य तांत्रिक सल्लागार समिती असेल तिची मान्यता मिळाली आणि बघा योगायोग का राज्यपालांची देखील मिळाली. आता या पुढं MWRRA ची मान्यता मिळाल्यानंतर तो कॅबिनेटला जाईल. मला असं वाटतं का कदाचित ही शेवटची किंवा अजून एखादी कॅबिनेट त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु आपला प्रयत्न निश्चित असणार आहे का या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्यांना मान्यता मिळावी यासाठी आपण देखील प्रयत्न करतोय. CM साहेबांना देखील आपण सांगितलेलं आहे, फडणवीस साहेबांच्या कानावरती हा विषय टाकलेला आहे. मला असं वाटतं का त्याला यश मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण नाशिकच्या डेव्हलपमेंट करता म्हणजे प्रायोरिटीने एकदम म्हणजे माझे इतर सर्व कामं सोडून मी नाशिकच्या विकास कामं असतील, लोकांचे सामाजिक जे काही प्रश्न असतील यासाठी सातत्यानं मी लोकांच्या सेवेसाठी तयार आहे. आपण तुम्ही किकवी धरणाचा उल्लेख केला, तर त्या धरणाचा काही आपल्या उद्योगासंबंधित काही फायदा होऊ शकतो का? नाही, आपण आता जे नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जे बोललो ते प्युअरली पिण्यासाठी पाणी आहे किकवी धरणाचं. परंतु या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही 1.8 TMC पाणी जे आहे हे केवळ आणि केवळ दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर यासाठी ते रिझर्व्ड राहणार आहे. म्हणजे आपल्याला सांगायला या ठिकाणी खंत वाटती का 2007 साली ज्यावेळेस दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ची घोषणा केली आणि महाराष्ट्रामध्ये ते 2-3 ठिकाणी करण्याचं राज्याने ठरवलं, त्यावेळेस कोणी लक्ष न दिल्यामुळं आपल्याकडं नाशिकला पाणी उपलब्ध नाही आणि म्हणून संभाजीनगरला तो प्रकल्प त्या ठिकाणी नेण्यात आला. परंतु सांगायला सर्वांनाच माहिती आहे का आपल्याकडूनच गोदावरी तिकडे खाली जाते आणि आपल्याकडूनच पाणी त्या ठिकाणी जातं. त्यामुळे आपल्याकडे पाणी उपलब्ध नाही हे म्हणणं तर निश्चित त्यावेळेस न लक्ष दिल्या कारणानं आपल्या फर्स्ट फेजमध्ये झालं नाही. परंतु सेकंड फेजमध्ये देखील त्याची अडचण येत होती आणि त्यावरती मात करण्यासाठी मग आपण नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून 1.8 TMC पाणी याचं आरक्षित त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून जवळजवळ 8 ते 10 हजार एकर जागा याच्यामध्ये राज्य शासन ती जागा एक्वायर करून देणार आहे आणि केंद्र शासन त्याच्यावरती 3000 कोटी रुपयापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करेल आणि मला असं वाटतं का त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होईल. आता 2024 ची लोकसभेची निवडणूक झाली, पण जवळपास जशी निवडणुकीचा आपल्याला रिझल्ट लागायला लागला तसा आपल्याला बघायला भेटला नाही. पण याला आपण सहानुभूतीची निवडणूक झाली असं काही म्हणता येईल का? नाही, मला असं वाटतं का सहानुभूती म्हणण्यापेक्षा आपण लोक कुठल्याही माणसाला आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा हे निवडून देत असताना त्याच्यामधले सगळे मेरिट्स बघत असतात. बरोबर. म्हणजे तो किती डेव्हलपमेंट वरती काम करतो, तो सामाजिक टच किती ठेवतो, तो त्याला विषय समजत्या का, तो कसा मांडतो, कसा पाठपुरावा करतो, आपल्याला न्याय देतो का, आपल्याशी व्यवस्थित बोलतो का, आपल्याला सुखादुःखाला जॉईंट होतो का, अशा प्रत्येक क्रायटेरिया ठरला गेलेला असतो आणि त्यामध्ये प्रायोरिटीज दिवसभराच्या कशा द्यायच्या हा तो उमेदवार म्हणा किंवा तो आमदार म्हणा ते खासदार ठरवत असतो. परंतु जनरली काही वेळेस मला असं वाटतं का एक इंग्लिश डायलॉग आहे का यू कॅन मेक फुल पीपल वन टाइम नॉट एव्हरी टाइम. बरोबर. जो काही मुद्दा होता, जो काही फेक नेरेटिव्हचा मुद्दा होता, तो मला असं वाटतं का ते विरोधकांना त्याच्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे जसं आपण एखाद्याला वन टाइम फुल करतो पण नेहमी नाही करू शकत. बरोबर. तर त्याच्यामध्ये जो काही लोकांना एक सर्वसामान्य लोकांना संविधानाचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल, असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी भेडसावत होते. अचानक खूप कमी वेळेमध्ये त्याचा तो इम्पॅक्ट लोकांमध्ये गेला आणि त्यांच्या समजून येण्या अगोदरच ते मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि म्हणून त्याचा एक 100% त्याचा इफेक्ट संपूर्ण निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो झाला आणि त्याचा फटकाही महायुतीला च्या उमेदवारांना त्या ठिकाणी बसला. परंतु मी म्हटलं त्याप्रमाणे यू कॅन मेक फुल पीपल वन टाइम नॉट एव्हरी टाइम आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या
सरकारने इतकी कामं केलेली आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, Yes. आज तसं व्हायला गेलं तर हा जो कन्सेप्ट आहे हा प्रत्येक घराशी अटॅच्ड आहे. बरोबर. आज आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना समजा उद्या स्वयंरोजगार निर्माण करायचा आहे, तर एक खूप मोठा आधार हा शासनाने दिलेला आहे. बरोबर. आज आपण बघतो मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, ती देखील युवकांच्या दृष्टीने. आज जर आपण बघितलं इंडस्ट्रीजमध्ये आज नवीन फ्रेशर्स येतात, तर त्यांना जोपर्यंत अनुभव मिळत नाही तर, आणि इंडस्ट्रीवाल्यांना एक्स्ट्रा हे नकोय, बर्डन नकोय, परंतु शासनाने त्यांना स्टायफंड देऊन त्या मुलाला ट्रेनिंग देण्याचं काम, त्याच्यामधला जो काही गुण असेल त्याला एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून अशा अनेक योजना, जसं मी पीक विमा योजनेचा विषय सांगितला, 1 रुपयामध्ये पीक विमा. आज शासनाने अशा अनेक इतक्या योजना, मला तर असं वाटतं का सगळ्या मतदारांना या ठिकाणी विनंती आहे का निश्चित हे जे सरकार आहे, आज शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजित दादा असतील, ज्या प्रकारे ह्या तिघांकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर असेल, कोणाकडं पूर्ण प्लॅनिंग असेल, एक मेहनत करण्याची ताकद असेल, एक हा जो तिघांमधला एक त्रिशक्ती आहे, तर निश्चित या राज्याला अशाच प्रकारचं नेतृत्व असलं तर निश्चित आपल्या राज्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाकडे वाटचाल होईल असा आपल्याला विश्वास आहे. बरोबर आहे. आता तुम्ही योजनांबद्दल बोललात, तर महायुतीने माझी लाडकी बहीण म्हणून योजना काढली होती, पण मग विरोधकांचं असं म्हणणं आहे की ही योजना म्हणजे त्याच्यात जे मानधन भेटते ते फार कमी प्रमाणात आहे. तर तुमचं काय म्हणत असेल याच्यावर? की मला असं वाटतं का मुख्यमंत्री महोदय सातत्याने सांगतात ही तर आम्ही सुरुवात केली, बरोबर, विरोधक तर ते बंद करण्याच्या मार्गावर आहे. बरोबर, विरोधक तर बंद करण्याच्या मार्गावर आहे. आम्ही तर आता 1,500 देतोय, येणाऱ्या काळामध्ये 2, 2.5, 3 पर्यंत देखील जाऊ, आणि जसं जसं रेव्हेन्यू आमचा राज्याचा आम्ही इतर याच्यातून वाढू तर निश्चित प्रत्येक आमच्या बहिणीला जास्तीत जास्त आधार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत, असं खुद्द सीएम साहेब नेहमी सांगत असतात. आता तुम्ही आता येणाऱ्या विधानसभेकडे कसं बघता? काय दिसतंय वातावरण नाशिकमध्ये? मला असं वाटतं का निश्चित आता लोकांमध्ये बदल घडलेला आहे. फेक नेरेटिव्ह मध्ये लोक त्या जाणून घेतलेले आहेत. आज जर पाहिलं तर लोकांना एक 3 महिन्यामध्येच अनुभव येतोय का आपल्या कामांचा, आणि शक्यतो निश्चित मला असं वाटतं का केंद्रामध्ये ज्याचं राज्य असते, ज्याची सत्ता असते, जर राज्यामध्ये जर त्याच महायुतीचं जर सरकार तर येणारच आहे 100%, परंतु त्या राज्याचा विकास अतिशय झपाट्याने त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वच मतदारांना का ज्या प्रकारे हे सरकार, महाराष्ट्र सरकार हे काम करतंय, आणि त्यानंतर केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता, आणि या दोघांचंही एक एकत्रितपणे जर काम केलं तर मला असं वाटतं का निश्चित राज्यातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतील. हेमंत गोडसे आता पण मतदारांच्या संपर्कात आहेत का? 100%. माझा दिवसच लोकांपासूनच सुरू होतो, आणि लोक आलेल्या लोकांचं आजही मी त्याच प्रकारे काम करतो की ज्यावेळेस मी लोकसभा खासदार होतो त्यावेळेसच काम आजही तसं त्याच प्रकारे चालू आहे. आजही लोक सकाळी आल्यानंतर जे काही कामं, कोणाचं प्रशासकीय कुठं काम आहे ते मी आलेल्या माणसाचा विषय समजून घेणं आणि त्याला समाधान मिळवून देणं हे मी सातत्याने करतो. दिवसभर कार्यालयामध्ये असतो की कुणी आलं तर त्याचं काम सातत्यानं मी सामाजिक टच आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी आपण सुरूच ठेवलंय. आपण आता जर बघायला गेलो ना 2026 ला कुंभमेळा येतोय, तर मग कुंभमेळ्यामध्ये कशा प्रकारच्या योजना झाल्या पाहिजे नाशिकमध्ये जेणेकरून नाशिकचे व्यवसाय पण वाढेल आणि सगळ्याच गोष्टी वाढतील? काय वाटतं तुम्हाला? मला आपल्या या पॉडकास्टमध्ये ब्रॉडकास्टच्या चर्चेमधून आपल्या सर्वांनाच या ठिकाणी सांगायचंय का मी ज्या प्रकारे सांगतो का मी बरेचसे कामं म्हणजे इतके कामं मी केलेत आणि ते विसरूनही गेलोय, असं अशा काही वेळेस मला ते आठवतं. आणि त्याच्यामध्ये विशेषतः सिंहस्थ कुंभमेळ्याचं ज्यावेळेस आपण नाव घेतलं तर 15-16 मी खासदार असताना त्यावेळेस सिंहस्थ कुंभमेळा झाला, आणि त्या काळामध्ये कुंभमेळा झाल्यानंतर आमच्या ताई आहेत ललिताताई शिंदे त्र्यंबकेश्वरच्या, त्या ट्रस्टी होत्या. तर त्यांची इच्छा होती का बाबा तुम्ही आता खासदार आहात
तर आपला सिंहस्थ कुंभमेळा जरी झाला परंतु याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा आणि त्या युनेस्कोच्या लिस्टमध्ये सिंहस्थ कुंभमेळा जावा यासाठी खासदार साहेब तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यांनी माझ्याकडे ज्यावेळेस ही सूचना मांडली तर आपण त्यावरती मनापासून त्या ठिकाणी त्या प्रयत्न केले. आणि आपल्याला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो का आपण सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा केला. त्याच्यासाठी एक कमिटी असते तर त्या कमिटीला सुद्धा मी नाशिकला घेऊन आलो. त्यांना खूप पुरावे दिले. त्यांना जे युनेस्कोच्या यादीमध्ये टाकण्यासाठी जे पुरावे लागतात ते पुरावे देखील त्या ठिकाणी दिले. आणि सांगायला आनंद वाटतो का सिंहस्थ कुंभमेळा हा युनेस्कोच्या यादीमध्ये डिक्लेअर झाला आणि आपल्या या सिंहस्थ कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. आणि म्हणून हे देखील काम आपण केलेले आपल्या पाठपुराव्यामुळे झालेले. म्हणून काल देखील मी आपल्याला सांगावंसं वाटतं का मला परवा राज्यपालांची भेट घ्यायची होती आणि म्हणून मी सकाळी ट्रेननी जायचं होतं तर लवकर 11ला पोहोचायचं होतं म्हणून राज्य राणी एक आपली ट्रेन आहे नाशिकवरतून मुंबईला जाते त्या ट्रेनमध्ये बसून गेलो. तर त्यावेळेस देखील एक मनाला समाधान वाटलं का ती ट्रेन त्या काळामध्ये म्हणजे मी खासदार होण्या अगोदर ती कुर्ल्याला जायची LTTला. मी खासदार झाल्यानंतर मी एकदा असं सहज चक्कर मारला ट्रेनमध्ये पंचवटी आणि त्या सगळ्या रेल्वे प्रवाशांनी एकच मुद्दा मला सांगितला का तुम्ही फक्त राज्य राणी जी LTTला जाती ती फक्त CSTला घेऊन जा. 5 वर्षामध्ये एकच काम करा परत आमच्याकडे येऊ पण नका. मी त्याच वेळेस संबंधित माणसाकडं संबंधित अधिकारी GM आणि CP TM असतील त्या वर्मा म्हणून होते तर त्यावेळेस त्यांच्याकडे गेलो आणि त्या सगळ्या लोकांना मिळून गेलो आणि त्यांना सांगितलं की बाबा राज्य राणी तुम्ही LTTच्या ऐवजी CSTला घेऊन जा. तर त्यांनी ते फोटो वगैरे काढले. दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या आल्या. त्यानंतर मी ज्या वेळेस मुंबईला जायचो त्या वेळेस त्या अधिकाऱ्याकडे जायचो. साहेब कुछ भी करो ये काम करके दो मुझे. तर त्यावेळेस हे सगळं करत असताना मी 7-8 वेळेस गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी मला बसवलं म्हणजे मला म्हटले साहब मैंने ऐसा पॉलिटिशियन देखा नहीं. बहुत से पॉलिटिशियन आते हैं ना फोटो निकालते उसके बाद में उनको तो पता भी नहीं रहता है कि क्या काम लेके आए थे वो. आप तो ऐसे आ रहे हो कि जैसे ये आप ही ट्रैवलिंग कर रहे हो रोज वो ट्रेन से. मतलब साहब जो हमारे कंस्टिट्यूंट की समस्या वो मेरी समस्या है और इसलिए मैं इसका फॉलोअप ले रहा हूँ. आणि मग त्यांनी त्यावेळेस ते म्हणे मी प्रयत्न म्हणजे अक्षरशः जे अधिकारी जे प्रवासी संघटना आहे ती कोर्टात गेल्यानंतर सुद्धा कोर्टाने त्यांची अपील फेटाळली होती. मला एक पत्रकाराने ते चॅलेंज पण केलं होतं का तुम्ही ही ट्रेन तुम्ही करू. आणि त्यावेळेस मग मी ती ट्रेन LTTच्या ऐवजी CSTला जायची मंजुरी मिळाली. काल मी त्या ट्रेनमध्ये गेलो तर त्याचं समाधान आपल्याला मिळालं का बा मला आठवलं का हे काम पण आपण केलं. आणि येताना राजधानीने आलो ती राजधानी पण आपणच सुरू केली. म्हणजे असे अनेक कामं म्हणजे मी आता युनेस्कोचा तर आपला सिंहस्थ कुंभमेळा म्हणून आपण विचारलं परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो का आपला खरं तर सिंहस्थ कुंभमेळा आपल्या नाशिकला हा वरदान ठरलेला आहे. आणि म्हणून आपण 12 वर्षांनी प्रत्येक 12 वर्षांनी नाशिकमध्ये खूप मोठ्या यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला मदत त्या ठिकाणी होत असते. आज देखील आपण ज्या प्रकारे आता नॅशनल हायवेजमध्ये देखील आपण काम आता आपला इंदिरानगरचा बोगदा आहे. रोड 30 मीटर आहे बोगदा 9 मीटर आहे. तिथं इतकी बॉटलनेक आहे ट्रॅफिक इतकी जाम होत असते. आपण सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा केला. आता त्याचे दोन्ही बाजूनी 2 रॅम्प आणि विड्थ वाढवली त्यामुळं तो पूर्णपणे त्या ठिकाणी मोकळा त्या ठिकाणी होणार. आज त्या कामाची मंजुरी दिली. राणेनगरला पण सेम केस आहे सेम त्याच प्रकारे आहे ते देखील मंजुरी मिळाली. त्यानंतर आपण हा जो पिंपळगाव ते गोंदे हा जो 6 लेन आहे याच्यासाठी जवळजवळ 275 कोटी रुपये जे व्हाईटनिंगचं काम आता सध्या सुरू आहे ते देखील आपल्याच काळामध्ये त्या ठिकाणी मंजूर झालंय. ते देखील काम या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर आपल्या गोंद्यापासून तर वडप्यापर्यंत वडपे म्हणजे जवळजवळ कल्याणच्या अलीकडं त्याचं 99 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आपण तो 6 लेन व्हावा यासाठी खासदारांनी प्रयत्न केले आणि त्याला मान्यता देखील मिळाली. परंतु काही ठिकाणी डायव्हर्जन्स होते नवीन ॲक्विजिशन प्रोसेस होती त्याच्यात आपल्याला वेळ जाईल म्हणून आपणच सूचना केली होती की आपल्याला जर आपण समृद्धीला मिळालो तर
त्याच्या म्हणजे आपण डायरेक्ट समृद्धीहून वडपेपर्यंत आता जाऊ शकतो. बरोबर. आणि म्हणून आपण त्यावेळेस तशी रिक्वेस्ट केली आणि तो 20 किलोमीटरचा कॉन्क्रीट रोड त्याच्यासाठी 675 कोटी रुपये मंजूर झाले. आणि ते देखील आता काम त्याचं देखील वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली. आणि म्हणून आपण जी कामं केलीत तर मला असं वाटतं का ही कामं 2-3 वर्ष चालू राहणार आहे. आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जर आपण म्हटलं तर निश्चित सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये आपल्याला रिव्हर फ्रंट असतील किंवा जे काय आपला रिंग रोड असेल, सगळ्यात महत्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कुठल्याही शहराला रिंग रोड असेल, आपल्या नदीच्या याने असेल किंवा इतर जे पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत असते. आणि नदीचं प्युरिटी अजून त्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील यासाठी. आणि आपल्या साधू संतांचे खरं तर साधू संतांचाच हा मोठा महोत्सव असतो आणि संपूर्ण देशभरातून विदेशातून लोक कुंभमेळ्यासाठी येत असतात. आणि म्हणून त्यांचं प्रॉपर सर्व नियोजन साधू संतांचं राहण्याचं वर्षभर या ठिकाणी राहून ते परवान्या वगैरे या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत त्याच्यावरती प्राधान्याने लक्ष देऊन या ठिकाणी करायला पाहिजे. आणि निश्चित मला असं वाटतं का ते होईल. म्हणजे निश्चित होईल. सर्वच लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार. त्यामुळे निश्चित तो यशस्वी होईल. मला असं विचारायचं होतं आप्पा की येणाऱ्या विधानसभेत आप्पा बघायला भेटतील? मला असं वाटतं का हे जे निर्णय आहेत हे आमचे पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब त्या ठिकाणी घेत असतात. आणि म्हणून आम्ही सर्वच जण त्यांच्या निर्णय म्हणजे ते काही निर्णय घेतील आणि ते काही जबाबदारी देतील त्याच्यासाठी ठामपणे त्या जबाबदारीला आणि त्या खुर्चीला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आप्पा मी स्वतः बघत होतो, तुम्ही जेव्हा पदावर होता, खासदारकीच्या पदावर होता, तेव्हा तुमची दिनचर्या ही 4:30 वाजेपासून चालू होत होती ते रात्री 12 वाजायचे तुम्हाला घरी यायला. आता म्हणजे पद नसताना तुमच्या परिवाराकडे लक्ष द्यायला तुम्हाला टाइम भेटतो का? हा, काही प्रमाणामध्ये निश्चित थोडाफार वेळ मिळतो. आपण घरून मी जसं सांगितलं की माझं रोजचं रुटीन आहे. मी सकाळी लोक येतात, भेटतो, कोणाची जे काही समस्या असतील ती सोडवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या नातवंडांबरोबर थोडं भेटीगाठी म्हणजे त्यांना खेळवणं होतं, त्यांच्याशी बोलणं होतं. आपण समजा मुलांशी बोलत असताना एक म्हणजे घरामध्ये लहान मुलं असलं तर त्याचं घर भरलेलं असतं. बरोबर. आणि म्हणून त्याचा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. आपलं स्ट्रेस आहे ते देखील त्या ठिकाणी निघून जातं. म्हणून आपण आपल्या नातवंडांबरोबर आपल्याला वेळ मिळतो. आणि मी तर सांगतो, मी अनेक जण मला येऊन विचारत्या काय चाललं आप्पा आता. तर मी लोकांना सांगतो की मी संधीचं सोनं करतोय. ते या अर्थानं का प्रत्येक माणसाने कधीही यश असो अपयश असो परंतु त्यातही काहीतरी नवीन करून दाखवायचं. बरोबर. आणि म्हणून आपण गेल्या अनेक दिवसापासून समजा साखर कारखाना, नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, स्मार्ट मीटरचं म्हणजे अनेक जे व्यावसायिक विषय असतील तर त्यामध्ये आपण वेळ देणं, त्यानंतर ते सेटअप कसे होतील त्याच्यासाठी वेळ देणं, परिवारासाठी वेळ. आणि म्हणून कुठल्याही विषयाचं सोनं करणं म्हणजे आपल्याला आता जो पिरियड आपण खासदार म्हणून होतो तर त्या खासदाराच्या पिरियडमध्ये आपण फुल टाइम लोकांनाच दिला. म्हणजे आपला परिवारच लोकसभा मतदारसंघ या दृष्टीने काम केलं. आज आपण जबाबदाऱ्या टाळत नाहीच आहे परंतु जो काही वेळ मिळतो तो त्याची संधीचं सोनं करतोय. आणि तो कुटुंब असेल किंवा कारखाने असतील यामध्ये लक्ष देऊन ते चांगल्या ते पण एक सामाजिकच काम आहे मी असं समजतो. बरोबर. आणि म्हणून त्यासाठी देखील आपला तो वेळ देतोय आणि ते काम करतोय. धन्यवाद आप्पा, बोलून खूप छान वाटलं. आज मला कळालं की हा नुसता पराभव नसून हा एक नव्या अध्यायाची सुरुवात असं